8 असे काही स्किन केअर हॅक्स जे आम्ही ओव्हर द पिरियड फिगर आउट केलेत आणि वी स्वेअर बाय देम. होली ग्रेल्स आहेत ते आमच्यासाठी. आणि आज आम्ही ते शेअर करणार आहोत तुमच्यासोबत, कारण की हेल्दी स्किन कोणाला नको आहे. येस, नक्कीच. तर आपण व्हिडिओला आता सुरू करूयात. हॅक नंबर 1 इज की तुम्ही एक फेस वॉश आणि एक सनस्क्रीन जे तुम्हाला सूट होतं ते फिगर आउट करा आणि त्याच्यावरच स्टिक राहा. खूप Yes. एक्सपेरिमेंट्स करायला जाऊ नका सनस्क्रीनमध्ये किंवा फेस वॉशमध्ये, असं मला वाटतं. कारण की तुम्ही टोनर स्किप करू शकता, सिरम स्किप करू शकता, तुम्ही काहीही स्किप करू शकता, रादर अख्खं फेशियल स्किप करू शकता, कुठलीही स्टेप. पण फेस वॉश करणं आणि सनस्क्रीन लावणं अगदी मॅन्डेटरी बेसिक आहे. त्यामुळे पहिल्यांदा जर तुमचे पैसे, वेळ, एनर्जी किंवा तुम्हाला त्याच्यात रिसर्च करायचा असेल, रादर सनस्क्रीनसाठी आमचा एक पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ आहे, तो तुम्ही पहा. आम्ही लिंक डाऊन करून देऊ तुम्हाला तो. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले ऑप्शन्स नक्कीच मिळतील. तर तुम्ही एक प्रोडक्ट तुमच्यासाठी काहीतरी फिगर आउट करा किंवा 1-2-3 गोष्टी फिगर आउट करा आणि त्याच्याच भरोशावर तुम्ही बाकी नंतर गोष्टी करा. हो, बरोबर आहे. येस, ओके. आता माझं स्किन केअर हॅक जे मी गेल्या म्हणजे मला वाटतं 3-4 वर्षात फिगर आउट केलं आहे आणि ते मला कायम वर्क झालं आहे. म्हणजे ते हॅक म्हणजे असं की आपलं जे ग्लिसरीन असतं, तर ग्लिसरीन म्हणजे खूप हायड्रेटिंग इन्ग्रेडियंट आहे तो आणि अतिशय स्वस्त, इझिली अवेलेबल. म्हणजे असं तुमच्या चौकातल्या किराणा मालाच्या दुकानापासून मेडिकल स्टोअरमध्ये कुठेही तुम्हाला 20 रुपयाची बाटली मिळून जाईल ते. आणि माझं एक खूप म्हणजे किमान 8 वर्ष झालं, एक 7-8 वर्ष झालं एक प्रोडक्ट मी जे वापरते, कायम माझ्या व्हॅनिटीमध्ये असतं, ते म्हणजे हायलूजेल. हायलूजेल नावाचं एक ट्यूब येतं एवढं. ते मी लिटरली 120 रुपयाचं वगैरे असतानाचं वापरते. आता ते 240 वगैरेला ती ट्यूब मिळते. तर मी तेव्हापासून ते वापरते, कायम होतं ते. मी त्याला यूज आणि अब्यूज केलं ते ट्यूब. तर मी फिगर आउट असं केलं की हे दोघंही, ते जे हायलूजेल क्रीम आहे आणि ग्लिसरीन आहे, ह्या दोघांना मिक्स करून छान पेस्ट बनवायची. जेव्हा मला दुसऱ्या दिवशी इव्हेंट आहे, आदल्या दिवशी मी छान क्लेन्झिंग करते, मस्तपैकी स्टीम घेते 1-10 मिनिटं आणि त्याच्यानंतर त्याचं जे मास्क बनवते ते मी एक चांगलं थिक मास्क लावून घेते छान 15-20 मिनिटासाठी आणि मग ते वॉश करते आणि परत झोपण्याच्या आधी त्याच हायलूजेलचं एक छान मस्त मसाज करून थिक असं क्रीमचं एक लेअर लावून झोपी जाते. आणि दुसऱ्या दिवशी मी जे उठते ना, असं वाटतं की एकदम गुणी मुलगी, जिने सगळे जीवनसत्व, प्रथिने, कर्बोदके, क्षार सगळं खाऊन एकदम गुणी सात्विक खाणं असतं ना, जे चेहऱ्यावर दिसून येतं, असे सगळे व्हिटॅमिन, जीवनसत्व तुम्हाला अशा तोंडावर दिसतील, असा ग्लो येतो. तर हे हॅक तुम्ही नक्की ट्राय करा. प्रचंड हायड्रेटेड होऊन जाते स्किन, खूप सुंदर तुकतुकीत. मी काय म्हणते, हायड्रेशन पण शब्द मला जस्टिफाय नाही वाटत, तुकतुकीत इज द वर्ड, करेक्ट. तुकतुकीत होऊन जाते त्वचा अक्षरशः. नाईस. माझ्याकडे एक नेक्स्ट हॅक अशी आहे की तुम्ही मेकअप करण्याआधी आपली स्किन आपण जेव्हा प्रेप करतो ना, तर तेव्हा ॲलोवेरा जेलचा जेव्हा जर मसाज केला तर स्किन इतकी सुंदर होते आणि मेकअप पूर्णपणे छान बसतो स्किनवर आणि तो लॉंग लास्टिंग टिकतो पण. कारण तुमची स्किन जी आहे ती प्लम होते. म्हणजे नुकतंच आत्ता वेडिंगसाठी मला भरपूर मेकअप करावा लागला, सतत 1 आठवडाभर. तर मी ही हॅक केली. म्हणजे पार्लरवाली दीदी यायच्या आधी 1 अर्धा तास मी मस्तपैकी ॲलोवेरा जेलचा असा मसाज करून बसले होते आणि त्यांनी छान पण थंड पण वाटतं, असं म्हणजे एन्झायटी पण निघून जाते, थोडीशी रिलॅक्स्ड वाटतं. बरोबर. तर ते ॲलोवेरा जेल पूर्ण त्वचेत आत झिरपतं आणि लिटरली छान होते. म्हणजे प्रायमर सारखी गुळगुळीत. हां, म्हणजे नॅचरल प्रायमर आहे का स्किनवर असं वाटतं. बरोबर. खूप सुंदर इफेक्ट येतो. तर ते नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. येस. आता माझं एक अतिशय फेवरेट DIY स्क्रब जे आहे ते म्हणजे इक्वल अमाऊंट्समध्ये कॉफी पावडर, कोको पावडर आणि तांदळाचं पीठ हे घेऊन मी मिक्स करून एका बरणीमध्ये माझ्याकडे ती तयार ठेवलेली असते. आता ही खूप दिवस टिकते आणि द बेस्ट थिंग इज त्यात कोको पावडर आहे, त्यात कॉफी पावडर आहे, त्यामुळे चॉकलेट आणि कॉफीचा असं सुंदर DIY स्क्रब होतो आणि इतका सुंदर स्मेल करतो तो, प्रचंड सुंदर स्मेल करतो. आता मी जरी इक्वल अमाऊंट तुम्हाला म्हटले तरी पण तुमच्या स्किननुसार कदाचित तुम्हाला याचं प्रमाण कमी जास्त करायला लागत असेल. मी जनरली शक्यतो सगळं असं जनरली 1-1 चमचा घेतलं पटकन चटकन
मिक्स केलं आणि ते स्क्रब म्हणून वापरते. आता हे जे स्क्रब आहे मी याला बऱ्याचदा काय करते, मी याच्या आधीही बोलली की माझ्याकडे ग्लायकॉलिक ऍसिड आहे 7% कॉन्सन्ट्रेशन, मिनिमलिस्टचं माझ्याकडे ग्लायकॉलिक ऍसिड आहे. मी ऑर्डिनरीचं पण वापरलंय. मी ऍक्च्युली त्याचे पण काही ड्रॉप्स याच्यामध्ये टाकते, माझं बॉडी वॉश टाकते आणि कधी कधी केमिकल आणि फिजिकल एक्सफोलिएशन पण होऊन जातं माझं. इफ आय एम नॉट इन द मूड मी बेसिक ते वाला घेते, त्याच्यात कधी दुसरं काहीतरी मिक्स करून ते स्क्रब म्हणून वापरते. पण इतकं इकॉनॉमिकल आणि बाथरूमच्या बाहेर आल्यानंतर म्हणजे माझा मुलगा असं म्हणतो की काय कशाचा वास येतोय, असं म्हणजे नाही का, तो त्याचा वास इतका सुंदर आहे, असं बाथरूममध्ये दरवळत असतो. यू विल फील सो गुड आफ्टर युझिंग द स्क्रब. म्हणजे होली ग्रेल आहे. मी मार्केट बॉट स्क्रब आहे ना, एक तर मी हे वाला वापरते, नाहीतर पतंजलीचं उठणं. अगं म्हणजे मी त्याचे 20-25 पुढे वापरलंय. पतंजलीचं उठणं खूप सुंदर. मी माझं लग्न, आता बघ ना, तू माझ्या लग्नाला केवढे वर्ष झाले, मी तेव्हा सुद्धा जेव्हा मी ब्राईड होते तेव्हा पण माझं त्यावेळेला काय स्किन केअर 2016 मधलं लग्न आहे, त्यावेळेला तर काहीच नव्हतं, ते उठणं मी वापरत होते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ओजी स्किन केअर इज उठणं ऍक्च्युअली. हो, आणि स्पेशली पतंजलीचं, कारण ते खूप त्याचा वास पण खूप छान आहे आणि रिझल्टही त्याचे. मी काय सांगते, मी 20-25 पाकिटं वापरले. डू आय नीड टू से मोर? एक तर ते, नाहीतर माझं हे DIY ते असतं ना, कधी कधी तुम्हाला एक दिवशी उठून एकदम असं पूनम वाईब असतं तुमचं, नाही का, त्यावेळेला तुम्ही उठणं वापरता आणि एक दिवशी तुम्ही पू वाईब असतो, त्यावेळेला तुम्ही कॉफीचं स्क्रब वापरता. 2 मूडचे स्क्रब घरामध्ये असतात. पूनम हो या पू, स्क्रब है अपने पास. येस, अगदीच म्हणजे स्क्रबची ऍडव्हर्टाइजमेंट 90s मधली. मग काय, हे मग नेक्स्ट स्किन केअर हॅक असं आहे की पोटातून जेव्हा सगळं स्वच्छ असतं तेव्हा स्किनवर ना पिंपल्स येतात, ना काही ॲक्ने येतात, ना काही येतात. सो उठल्या गरम पाण्यात थोडीशी हळद टाकली ना. हळद इज बेसिकली डिटॉक्सिफाईंग, तर डिटॉक्स करते छानपैकी, डायजेशन चांगलं करते. सो गरम पाण्यात हळद टाकून तुम्ही जर प्यायला तर त्याचा इफेक्ट स्किनवर स्पेशली येतो. म्हणजे हळद इज बेसिकली, हळद का लावतो आपण, कारण हळद स्किनसाठी खूप चांगली असते आणि ती आपण पोटातून पण जर घ्यायला लागलो, म्हणजे पाण्यातून जर घ्यायला लागलो तर ग्लो येतो चेहऱ्यावर. तर ही पण एक हॅक आहे. आता माझा नेक्स्ट स्किन केअर हॅक आहे कुकुंबर पॅचेसचं. येस, तर कुकुंबर पॅचेस तूही वापरलेत माझ्या घरी. म्हणजे एकदा आम्ही पॅजामा नाईटला मी बनवले होते, कारण आम्ही स्पा कम पॅजामा मूव्ही नाईट केली होती. तर स्पा मध्ये आम्हाला आय खाली जे म्हणजे डोळ्यांखालचे जे पॅचेस असतात, आय पॅचेस, तर ते मी DIY घरी बनवले होते. आणि तुझी बहीण, माझी बहीण, असं आमचं एक स्लीपओव्हर होतं, सगळ्यांना ते आवडले होते. तर बेसिकली रेसिपी सांगते मी काय. जेव्हा आपण काकडीची कोशिंबीर करतो की नाही, तर ती काकडी किसल्यानंतर त्याचं पाणी निघतं की नाही, तर ते टाकून नाही द्यायचं. एक सुंदर सुशील भारतीय स्त्री, तुम्ही बायको आहे भारतीय, आणि आम्ही काहीच वाया घालत नसतो. नाही, बिलकुल नाही. ते रस पण मी वाया नाही घालवणार. तो रस एका वाटीत काढून ठेवणार मी. त्याच्यामध्ये मग मी जे आपले कॉटन पॅड्स येतात त्यांना असं वर्तुळाकार असं कापीन आणि त्यात बुडवून ठेवायचे, की जेणेकरून मी रात्री आय पॅच म्हणून ते वापरीन, पण मी ते वाया नाही घालवणार आहे. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली ही जी रेसिपी आहे ही ओरिजिनेटच इथून झाली होती, की मला काकडीचा रस वाया टाकणं म्हणजे असं मला वाटायचं की काय, म्हणजे कशासाठी मी हे टाकून देऊ. आणि मग त्यातनं हे DIY निघालं होतं. आणि जर तुम्ही ते एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर एक 4-5 दिवस नीट राहतात. म्हणजे ऍक्च्युली ते कापूसमध्ये एक 4च दिवस नीट राहतात, त्यानंतर ते खराब होतील. पण मला असं वाटतं की एवढं टिकणारच नाहीत का तुमच्या घरात. तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ लावून ते पटकन संपवून टाकाल. अतिशय सुंदर आहेत. आणि आजकाल मार्केटमध्ये ना असे डब्बे येत आहेत, मी बऱ्याच कंपनीचे बघतीये आय पॅचेसचे डब्बे. आहेत. काही गरज नाहीये, आहेत आपल्याकडे DIY आम्ही सॉर्ट करून ठेवलेत. आणि मी तुम्हाला सिरियसली सांगते, मी एक फेमस ब्रँडचं आय पॅच घेतलं होतं आणि मला नंतर असं वाटलं, मी 2-3 वेळा लावलं पण, आणि मला असं वाटलं नाही, माझं कुकुंबर आय पॅच सारखं काहीच नाहीये. नॅचरल आहे ना, ते नॅचरल आहे. म्हणजे तू कितीही चांगल्या ब्रँडचं घे, त्याच्यात थोडं ना थोडं केमिकल असणारच आहे. ऍक्च्युली इट स्टिंग माय आईज. म्हणजे इथली जी त्वचा आहे ना आपली, ती खूप नाजूक असते. तर मला ते वापरलं 2-3 वेळा, पण मला मज्जा नाही आली. असं कधी इफ एनिथिंग तर ते स्टार्टिंगचे 2-3 सेकंदासाठी मला असं थोडं स्टिंगी वाटलं. तर मला नाही वाटत येते की मला नाही वर्क झालं. बेसिकली होत असेल लोकांना वर्क, मला नाही झालं. मला माझा काकडीचा रस पुरतोय ग कशाला. तर छान तुम्ही डीप ऑफ करण्यासाठी ते नक्कीच वापरू शकता. नक्कीच. ओके, आता नेक्स्ट हॅक अशी आहे की ज्यांची मोस्टली कॉम्बिनेशन किंवा ऑइली स्किन आहे, तर त्यांनी स्वतःकडे कॉटन पॅड्स ठेवावेत किंवा फेस वाईप्स ठेवावेत.
जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्हाला चेहरा धुण्यासाठी वेळ नाही आहे किंवा तशी सिच्युएशन नाही आहे, परत मेकअप करावा लागणार आहे किंवा वॉटेवर, तर तेव्हा तुम्ही आपलं जे नाक इथे ऑइली होतं ना, त्यासाठी जर एक फेस वाईप ठेवला तर तुम्ही तो फेस वाईप हे करून सो बेसिकली इथली स्किन क्लीन ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला व्हाईट हेड्स कमी होतील, ब्लॅक हेड्स कमी होतील. कारण व्हाईट हेड आणि ब्लॅक हेडचं मेन कारण असतं कारण इथे ऑइल सिक्रेट होत असतं सारखं आपल्या टी झोनमध्ये. त्यामुळे ते फेस वाईप्स तुम्ही ठेवा तुमच्याकडे आणि जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल तेव्हा तुम्ही छानपैकी असं क्लीन करू शकता. माझं नेक्स्ट हॅक आहे जे की एकदम स्टायलिश हॅक आहे, जे की ज्याचं नाव आहे डिटॉक्स वॉटर, ज्याच्याबद्दल मी बोलली आधी पण मला परत बोलावं वाटते कारण की आय स्वेअर बाय इट. आता डिटॉक्स वॉटर नाव खरंच फॅन्सी वाटतं पण खूप सोपं आहे. तुमच्याकडे पाण्यासाठी छान मोठा एखादा तांब्या किंवा छान जार असेल, मस्त एखादा काचेचा वगैरे असं काही असेल. माझ्याकडे काचेचा जार होता जो की मी फोडला डिटॉक्स वॉटर करण्याच्या ह्याच्याने. मग अजून एक घेतला मी, तो पण फोडला. पण ठीक आहे, द पॉइंट इज की अशा जारमध्ये छान काकडीच्या चकत्या, लांब सडक असे छान अद्रकचे तुम्ही स्लायसेस करायचे ते, आणि पुदिना असं, किंवा तुमच्याकडे जर समजा लिंबू असेल ते, ह्यातल्या 2-3 गोष्टी जे काही अवेलेबल असेल यामधलं, हे पाण्यामध्ये भरून ते रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्ही सिप करत राहायचं. ते संपल्यानंतर त्यात परत पाणी भरायचं आणि परत सिप करत राहायचं. बेसिकली आता आपण बघतो बघ डिटॉक्स डाएट्स वगैरे आले, डिटॉक्स प्रोग्राम्स वगैरे आले. कशाला मी म्हणते, आठवड्यातनं एकदा हे पाणी प्या, यू विल नॉट नीड एनिथिंग. म्हणजे आपण इतकं, म्हणजे आम्ही म्हणतो ना आपण की एवढं काय कचरपचर चबर खात असतो आणि स्नॅकिंग लागतं काय काय खातं आणि आपण काहीही खातो. तर बॉडीला बेसिकली क्लीन ठेवण्यासाठी तुम्हाला त्याला काउंटर एक उपाय म्हणून काही ना काही करण्याची गरज आहे. फक्त पाण्याने आजकाल ते होणार नाहीये. पाणी प्या आणि भरपूर सुसूला जाऊन दॅट इज डिटॉक्स. बेसिकली जे काही आहे ते निघून जाणं, दॅट्स डिटॉक्स. भरपूर सुसू आली पाहिजे म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी. आय थिंक दॅट कॅन बी अ वीकेंड प्लॅन. म्हणजे खरंच ॲडल्ट वीकेंड प्लॅन असू शकतो. मी डिटॉक्स करते, काय करते, घरी बिंज वॉच करते आणि डिटॉक्स वॉटर सिप करते. दॅट्स माय अडल्टिंग बिंज वॉच अँड डिटॉक्सिफिकेशन. येस. तर हे हॅक्स जर तुम्ही खरंच वापरले तर आय एम शुअर की तुमची स्किन अशी विदिन ग्लो थ्रू अँड थ्रू. आणि जर तुम्हाला यातला कुठला हॅक आवडला तुम्ही ट्राय केल्यानंतर, तर आम्हाला नक्कीच येऊन सांगा की कुठला आवडला आणि कसा वर्क झाला. आणि जर तुमचे दुसरे कुठले हॅक्स असतील तर तेही आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. येस. तर आय थिंक फॉर नाव वी हॅव डन आवर पार्ट अँड लेट्स रॅप अप दिस एपिसोड. दिस इज जी अँड दिस इज एस.